रोज रोज त्याच चवीची भेंडीची भाजी खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर आज मी तुमच्यासोबत जी एकदम चटपटीत आणि वेगळ्या चवीची अशी भेंडीची भाजी शेअर करणार आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मुलांनासुद्धा खूप आवडेल, डब्यालासुद्धा देऊ शकता। एकदम परफेक्ट रेसिपी आहे आणि अगदी 5 मिनिटात तयार होते। चला तर मग पटकन सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे। जिरे मोहरीची फोडणी छान तडतडून बसली की लगेचच आपण एक मध्यम आकाराचा कांदा थोडासा मोठा चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि 1 चमचा भरून आलं लसणाची पेस्टसुद्धा घातलेली आहे। याऐवजी तुम्ही पेस्ट घालू शकता। मी आज लसूण आणि आलं कुटून घातलेलं आहे, ठेचलेला लसूण आणि आलं, त्याने खूप जास्त छान चव येते। त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा फोडणीतच घालायची आणि एक छोटा लाल पिकलेला टोमॅटो फोडणीत घालायचा। व्यवस्थित सगळं छान जे फोडणीतलं साहित्य आहे छान आपल्याला थोडंसं मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। भेंडी अगोदरच धुवून पुसून नंतर मी चिरून घेतलेली आहे। तर बघू शकता छान मस्तपैकी आपला कांदा इथे लालसर तयार झालेला आहे, परतून तयार आहे। त्यानंतर मी इथे घेतलेली आहे 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा घेतलेला आहे पावभाजी मसाला, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, लाल मिरची पावडर किंवा पावभाजी मसाल्याचं प्रमाण। यामध्ये अजून एक स्पेशल मसाला आपण घालणार आहोत, पण तो सगळ्यात शेवटी घालायचा, त्यानेच आपल्या भेंडीच्या भाजीची चव एकदम अफलातून लागते। त्यानंतर मसाले छान परतून झाले, अर्धा मिनिट मसाले तेलामध्ये फोडणीत परतून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे घातलेली आहे चिरलेली भेंडी। तर भेंडी अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची, कोरडी करून घ्यायची आणि नंतर मग चिरून घ्यायची। तर तुम्ही लांबट आकारात किंवा मग अशा पद्धतीने गोल आकारात सुद्धा चिरू शकता। तर भेंडी घातल्यानंतर अजून एकदा फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि आपण याच्यावरती झाकण ठेवून आता याला 2 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत। अगदी 2 ते 3 मिनिटातच वाफेवरती छान आपली भेंडी जी आहे मस्तपैकी इथे फ्राय तयार आहे। अजिबात ही भेंडी चिकट होत नाही। जर भेंडी चिकट होत असेल तर स्वच्छ कोरडी करून घ्यायची। भेंडी जर थोडीशी ओली राहिली तरच भेंडी चिकट होते। त्यानंतर आपण याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला घालणार होतो, मी अगोदर सांगितलं होतं, तो म्हणजे आहे मॅगी मसाला। जे मॅगीचं पॅकेट येतं त्यामध्ये जे मसाल्याचे छोटे छोटे सॅचेट येतात तो एक पॅकेट मी इथे घातलेला आहे, त्याने खूप जास्त छान चवीची भेंडी तयार होते। आणि सगळ्यात शेवटी अजून थोडंसं मीठ घालणार आहोत। तर मीठ इथे अंदाजाप्रमाणे घालायचं, कारण मॅगी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं, तर थोडंसं कमीच घालायचं, नाहीतर मग भाजी खारट होण्याची शक्यता असते। आणि त्यासोबतच सगळ्यात शेवटी घातलेला आहे दाण्याचा कूट, तर 1 चमचा भरून शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। व्यवस्थितपणे अजून 2 मिनिटं आपण याला छान परतून घेऊया आणि आपली ही झटपट अशी 3 ते 4 मिनिटात तयार होणारी भेंडीची भाजी इथे तयार आहे। एकदम मस्त होते, गरमागरम पोळीबरोबर गरम गरम भेंडीची भाजी एकदम जबरदस्त लागते। सगळ्यात शेवटी चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालूया। आपली भाजी इथे तयार आहे। डब्यासाठी, टिफिनसाठी मुलांना अशी भाजी जर करून दिली तर मुलंसुद्धा आवडीने खातील। तर चटपटीत अशा चवीची ही भेंडीची भाजी नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या झटपट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग। टेक केअर। बाय बाय।